नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार। डीए वाढीनंतर 18 महिन्यांची थकबाकीही मिळणार, तर कर्मचाऱ्यांच्या पगारासह 10 ते 15 हजार रुपये दिले जाणार। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी बातमी समोर आली आहे। 7व्या वेतन आयोगाअंतर्गत आता थकबाकी जाहीर करण्यात आलेली असून आता ही थकबाकी 2016 ते 17 या कालावधीमधील असणार आहे। 18 हप्त्यामध्ये पेमेंट केले जाणार आहे। वित्त विभागाने यासाठी आता 500 कोटी रुपयेही दिले असल्याचे माहिती समोर येत आहे। अंतिम हप्ता जारी झालेला असून आता हे वेतन 7व्या वेतन श्रेणीचे आहे। सर्व कर्मचाऱ्यांना या वेतनाचा फायदा होणार आहे। यामुळे आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारचे हे कौतुकास्पद पाऊल असल्याचेही बोलले जात आहे। सरकारच्या या निर्णयावर कर्मचारी आणि पेन्शनधारक आनंदी आहेत। हा एक उत्कृष्ट निर्णय असल्याचेही बोलले जात आहे। प्रत्येक कर्मचाऱ्याला 10 ते 15 हजार रुपये देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। ही रक्कम मार्च 2024च्या पगारासह जमा करण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांना फक्त काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, वाट पाहण्याचे कारण म्हणजे आता सरकारी आदेशाला होणारा विलंब प्रक्रिया होणार आहे। सरकारने वेतनवाढीचे आदेशही दिलेले आहे आणि कामगारासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। या योजनेचा लाभ आता प्रत्येकाला मिळणार असून त्यांना आर्थिक मदतीद्वारे पूर्ण सहकार्य मिळेल आणि एप्रिलच्या सुरुवातीस पगार जमा होणार आहेत। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।